तर काही चॅनल्स मी जे बघतो यूट्यूबला, म्हणजे त्याच्यातून मला खूप खूप काही म्हणजे समजतं, इन्साईट्स मिळतात खूप जास्त. अँटीनेटलिझमवरती काही चॅनल्स आहेत, जसं की युअर सेंटली डेव्हिल म्हणून आहे. ते खूप ग्रेट काम करत आहेत, म्हणजे खूपच. म्हणजे त्यांचा जो स्टडी आहे अँटीनेटलिझमवरती, तो खूपच ग्रेट आहे. म्हणजे त्यांचे जे फॅक्ट्स असतात आणि त्यांचे जे लॉजिक्स असतात, ते खरंच बघण्यासारखे असतात. आणि तुम्हाला म्हणजे इतकं जबरदस्त तुम्हाला ते पटतं ना, म्हणजे ते खरंच म्हणजे मला तर इतकं पटलं ती फिलॉसॉफी. म्हणजे विचार आपण जर केला त्याच्यावरती तर खरंच ती खूप ग्रेट आहे. परत कॅन्डिड कौशिक म्हणून आहेत, जे की गुजरातचे आहेत. ते पण म्हणजे कॅपिटलिस्ट कल्चर आणि पूर्ण जी ती सिस्टीम आहे, जी की आपल्याला स्लेव्ह बनवती आहे, है ना? कॅपिटलिस्ट कल्चर, स्लेव्हरी खूप वाढलेली आहे ना. म्हणजे आपण म्हणतो असा जॉब करतो, तसा जॉब करतो, आपल्याला एवढे पैसा मिळतात. पण आपल्याला जरी ₹1,00,000 पगार असेल समजा, तर ती कंपनी जी आपल्याकडून काम करून घेते आहे किंवा जो त्याचा मालक आहे, जो कॅपिटलिस्ट माणूस आहे, तो किती कमवतो? खूप जास्त कमवतो ना. आपल्याला 1,00,000 देत असेल, तर 5,00,000 कमवत असतो, राईट? तर हे असं म्हणजे त्यांनी अहमदाबादला गेले, त्यांनी त्यांची लाईफ ती अनुभवली तिथे. त्यांना ती आवडली नाही. त्यांना ती समजलं, की बाबा माणूस ह्याच्यासाठी बनलाच नाही किंवा माणसाचं जे इव्होल्यूशन झालेलं आहे ते 9 to 5 जॉब करण्यासाठी झालेलंच नाही. हे त्यांनी समजून घेतलं किंवा म्हणजे त्यांनी त्याच्यावरती स्टडी केला मग. आणि मग त्यांनी तो जॉब सोडला. मग ते गावाकडे येऊन राहिले. मग त्यांनी मिनिमलिस्ट लाईफ जगायला चालू केली आणि ह्या कॅपिटलिझमच्या ट्रॅपमधून ते सुटले. असे भरपूर चॅनल आहेत, की जे कॅपिटलिस्ट कल्चर आहे, त्याची रिॲलिटी त्या लोकांनी ओळखली आणि ते तिथून बाहेर पडले. कारण त्यांना समजलं, की बाबा अल्टिमेटली आपण आयुष्य जरी ह्याच्यामध्ये घातलं, तरी आपल्याला पूर्ण शांती मिळणार नाही किंवा मन शांती मिळणार नाही आणि आपण आपल्या मनासारखं जगू शकणार नाही. कारण आपण नसतो जगत ना. आपण एक नोकर आहोत आणि आपल्याला म्हणजे ते जसं सांगतील तसं आपल्याला करायचं आहे, तसंच राहायचं आहे, तसं काम करायचं आहे. आणि मग एवढी धावपळ आहे मेट्रो सिटीजमध्ये, एवढं म्हणजे गर्दी आहे. कितीतरी गोष्टी चुकीच्या आहेत किंवा कितीतरी गोष्टी अशांत करणाऱ्या आहेत. त्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि मग ते गावाकडे गेले किंवा हेल्दी लाईफ त्यांनी जगायला चालू केली. लाईफस्टाईल बदलली त्यांनी आणि लाईफस्टाईलच मेन खरा जे आजचे आपले जे आजार आहेत, जसे की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, परत बीपीचा त्रास होतो लोकांना, है ना? वजन वाढतं आणि पुढं चालून खूप जास्त त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. तर मग ह्याचं कारण काय आहे? तर ही लाईफस्टाईल आहे आपली. आपली जी चुकीची लाईफस्टाईल आहे. आपल्याला जॉबला जावं लागतं, लवकर उठून, गर्दीमध्ये. परत आपण बसून काम करणार. 8 तास जवळपास 8 ते 10 तास काम करावं लागतं आपल्याला. परत ट्रॅव्हलिंगमध्ये आपले 2 तास जातात. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर तुम्ही 9 to 5 नाही आहे. हे 9 to 9 आहे किंवा 9 to 8 आहे, असंच धरून चला तुम्ही. तर मग खरंच मग कितपत योग्य आहे करणं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग आपण काय करतोय, आपण जरी जॉब केला, तरी आपण जी कॅपिटलिस्ट कल्चरची जी एक सिस्टीम आहे, तिलाच आपण कॉन्ट्रिब्यूट करतोय का? तर हा प्रश्न आपण केला पाहिजे. म्हणजे आपण त्यांचे प्रोडक्ट्स घेतो, आपण त्याच्या जाहिराती बघतो, आपण तिथं पैसा वेस्ट करतो, है ना? पण ती अल्टिमेटली आपल्याला म्हणजे गुलाम बनवलं आहे त्यांनी एक प्रकारे. हे आपण म्हणजे बघतच नाही किंवा पाहतच नाही. तर मग ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि विचार करा. म्हणजे थोडं कसं पाहता येईल आपल्याला त्या गोष्टींकडे, कसं समजून घेता येतील त्या गोष्टी. आणि प्रत्येकाला शक्य नाही बरं का, म्हणजे सोडणं पण शक्य नाही आहे, कारण जबाबदाऱ्या असतात, बांधून घेतलेलं असतं आपण त्या जॉबसोबत, त्या लाईफसोबत. मग ती सोडणं तर शक्यच नाही आहे. पण मिनिमलिस्ट होता येतं का त्याच्यातच आपल्याला? आणखी आपला खर्च कमी करता येतो का त्याच्यातच?
आपण तो ब्रेकडाऊन केला पाहिजे. आपल्याला आणखी आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ देता येतो का त्याच्यामध्ये आणखी, तो आपण बघितला पाहिजे. आपण लाईफस्टाईल आपली मिनिमाइज केली पाहिजे. ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे हे एक मला असं वाटतं. थँक्यू.